मुसलमान, ख्रिस्ती आणि अन्य धर्म यांच्या आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना महाराष्ट्रात अनुसूचित जाती तसेच इतर प्रवर्गातून कसं काय आरक्षण दिले हे अवैध आहे, ते रद्द करा अशी हस्तक्षेप याचिका हिंदू लॉ बोर्डचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रविष्ट केली आहे। त्यात त्यांनी म्हटले की अस्पृश्यांचं मनोबल उंचावण्याकरता त्यांना आरक्षणाचं प्रावधान केले। देशाच्या मूळ राज्यघटनेमध्ये केवळ हिंदूंनाच जाती आरक्षण दिलेलं आहे, त्यामुळे हिंदू धर्माचा त्याग केल्यावर आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या हिंदूंचे आरक्षण आपोआपच संपते। सरकार एकाच व्यक्तीला दोन धर्माचा लाभ कसा देत आहे? एकीकडे अल्पसंख्याक म्हणून शासकीय सुविधांचा लाभ घेणे आणि दुसरीकडे हिंदूंचे जातीचे आरक्षण ही घेणं हे अवैध आहे।